असं जे अभिमानाने म्हटलं जातं त्या या अभिमानास्पद शहरामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि वळतोय आजच्या स्पर्धेकडे, ज्या स्पर्धेचं नाव आहे दहावीर चषक. दहावीर महाराजांच्या कृपेने सुरू असणारी ही स्पर्धा आणि स्पर्धेचं आजचं हे 9वं वर्ष. या 9व्या वर्षी आपणा सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. सुरुवातीला वाटलं होतं की ही स्पर्धा किती लांब जाईल असं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा दिवस तितकाच संस्मरणीय आहे. नाणेफेकीचा कौल झाला, मोरेआळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला येतोय तो मोरेआळी संघाचा विजय. एका बाजूला दहावीर 11 मोरेआळी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो श्रीराम महादेववाडी. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाहायचा आहे क्षेत्ररक्षणाचा निर्णय कितपत सार्थ होतोय. पहिला चेंडू या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. पहिली धाव तर सहजगत्या पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होणार. पॉवर प्लेचं षटक संदीप मोरेजी आपण पाहतो मैदानामध्ये ज्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी जी अपेक्षित असतं. याच मैदानावरती मी कृष्णा सातपुतेला खेळताना पाहिलाय. याच मैदानावरती योगेश पेणकरने अनेक वेळेला 50 साजऱ्या केल्यात. याच मैदानावरती पंकज जाधव नावाचं वादळ पाहिलंय. याच मैदानावरती ग्रामीण संघाने आपलं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं आणि याच मैदानावरती कैलासवासी सुधीर तांडेल सुद्धा खेळला जो या खेळपट्टीचा हिरो ठरला होता. आणि म्हणूनच ही खेळपट्टी असेल, हे मैदान असेल, प्रत्येकाला हा वॉट अ शॉट अँड वॉट अ बॉलिंग. पण या वेळेला फलंदाजाला पहिल्याच वेळेला नव्या चेंडूवरती यॉर्क करण्याची जी किमया दाखवली जाते. पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा सीमारेषा पूर्ण असते, ज्याला गोलाकार वर्तुळकार मैदान आपण म्हणतो 360 डिग्री अँगल, या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता, मग इथे गोलंदाजीला विजय शेडगे आलाय. त्याला माहिती आहे खोलवर टप्प्याचा चेंडू लोअर फुल टॉस झाला तर साधा जरी चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लगावला तो चौकार होऊ शकणार आहे. तो पॉईंटच्या डोक्यावरून खेळला चौकार जाणार आहे. कदाचित तो लोअर फुल टॉस बनून षटकार सुद्धा खेळला जाऊ शकतो. पण अशा वेळेला चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. यू ॲक्सेप्ट द चॅलेंज, यू ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड प्ले लाईक दॅट अँड दिस इज ऑल अबाउट द विजय शेडगे. ही डुईंग फॉर दॅट. पुन्हा एकदा या वेळेला बघतोय आपण खोलवर टप्प्याचा चेंडू डावखऱ्या फलंदाजासाठी संदेश बाईतने मात्र तो कव्हर्समध्ये टोलावलाय. संदेशच्या बॅटमधून आलेली पहिली धाव. प्रसाद बामुगडे आणि संदेश बाईत ही जोडी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी श्रीराम महादेववाडी संघाची आहे. श्रीराम महादेववाडी म्हणजे मुरली बाईचा हा संघ आपल्याला नक्कीच गोलंदाजी करताना मुरली पाहायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू चांगला खेळलायचा चेंडू सीमारेषा गाठणार का? यस इट इज. इट्स अ वेलकम फॉर प्रसाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. प्रसाद बामुगडीच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार आपण पाहतोय. जमिनीलगत फ्लिक करून हा ज्या पद्धतीने मनगटाचा वापर केला, अर्थातच यासिन सर असते तर कदाचित त्यांना VVS लक्ष्मणची आठवण झाली असती. अशा प्रकारचा हा फटका होता. परंतु मी म्हणतो की सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक नाही आहे असा ज्या वेळेला फायदा उचलला जातो ना, तोच खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असतो. या वेळेला अपील झालं आणि फलंदाज बाद. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो ज्या प्रकारे हा फलंदाज त्रिफळाची बाद झालेला आहे. प्रसाद बामुगडेला सुद्धा चेंडू कळला नाही की काय चेंडू विजय शेडगेने टाकलाय. एक उत्तम प्रकारचा असा इन स्विंगर चेंडू होता किंवा कटर चेंडू होता, ज्या चेंडूवरती फलंदाजाला वाटलं की याच्या अगोदरच्या चेंडूवर आपण फ्लिक केला, यशस्वी झालो. बट ज्याला आपण मराठीत म्हणतो की रोज रोज दिवाळी नसते, अशा प्रकारचं सुद्धा क्षण काही वेळेला मैदानात येतात. पण हे क्रिकेट अशा प्रकारचं बदललेलं आहे याचं आपण पाहतोय. रोह्यातीलच दोन्ही संघ आहेत पण दोन्ही संघांना एकमेकांसोबत खेळण्याचा अनुभव आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाची असणारी चांगली ओळख, या दोन्ही गोष्टी आज मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रसाद यशस्वी होतोय असं वाटत असताना तो 7 या धावसंख्येवरती बाद झाला, ज्या वेळेला 4 चेंडूमध्ये त्याने 7 धावा पूर्ण केल्या होत्या. अजूनही हे षटक चालू असणार आहे अर्थात, कारण विजय शेडगे गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज अल्पेश देवरुखकर मैदानात गेलाय.
अल्पेश मात्र या वेळेला पाहतोय की हा चेंडू आपल्यापासून बराचसा दूर आहे, शरीरापासून दूर जाऊन खेळतोय. एक धाव तर नक्की मिळणार आहे. एकेरी धावानं अल्पेशने आपलं खातं खोललंय. पहिलं षटक संपलंय उमेश दादा मला कळवतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या पोहोचले 3-9. नक्कीच संदीपजी, आपण पाहिलं तर मागच्या जो चेंडू हाताळला गेला, रोजचं दैनंदिन जीवन जगताना आपण जसं घराचं मागचं दार उघडं ठेवत नाही ना, तसं क्रिकेटमध्ये डावी यष्टी उघडी ठेवणं ही कधीही घातक असते आणि तेच घडलं इथे. मात्र या फलंदाज बाद होण्यावर आपण जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता आणि थोडासा कट झाला होता. वेगाने चेंडू आला आणि डावी यष्टीची फक्त बेल स्ट्रिप केली. एकंदरीत काय प्रश्न निर्माण झाला असेल फलंदाजाला की नक्कीच कशा पद्धतीनं चेंडू हाताळला गेला. मी याला म्हणतो की किसिंग डिलिव्हरी. आणि ती मैदानामध्ये प्रत्येक गोलंदाज आजकाल, मी जसं म्हणतो की बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन झालं की तुम्ही अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढता, तुम्ही फ्रंट फूटवरती खेळता, तुम्ही हेलिकॉप्टर स्ट्रोक बनवता, तुम्ही एखादा पॅडल स्वीप मारता, वॉट एव्हर. इट इज ऑल अबाउट द बॅटिंग इम्प्रुव्हायझेशन. बट सेम टाईम व्हॉट बॉलर हॅज ड्युटी. सो ते मैदानामध्ये गोलंदाजाचं आपण पाहू शकतो की त्याने सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल केला. स्विंग मिळू शकतो किंवा ही खेळपट्टी मातीची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवरती बघितल्यानंतर गोलंदाजाला वाटतं की ज्या खेळपट्टीच्या प्रेमात पडावा अशी ही खेळपट्टी आहे. तुम्हाला हातभर चेंडू वळवायला जागा आहे. आणि अशा वेळेला मैदानामध्ये तेच महादेववाडी संघाच्या गोलंदाजाने मोरेआळी संघाच्या गोलंदाजाने केलं की त्यांना माहिती होतं की फलंदाज जर अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढला, फक्त एक छोटीशी चूक जर टायटॅनिक जहाज बुडू शकते, तर फलंदाज बाद का नाही करू शकत. तेच मैदानात गोलंदाजाने दाखवलं. मात्र मी विजयचं कौतुक करेन, व्हॅरिएशन होतं गोलंदाजीमध्ये. रोहित शिंदे गोलंदाजीला आला. या वेळेला आपण पाहतोय फुल टॉस, परंतु जाणीवपूर्वक केलेला अशा प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षण खराब होतोय आणि त्याच्यामुळे 2 धावा मिळणार आहेत त्या फलंदाजाला. या 2 धावा अल्पेशला मिळतात. अल्पेश आपली धावसंख्या वाढवतोय. मोरेआळी संघ ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकतोय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय, पॉवर प्लेचं षटक दुसरं षटक असणार आहे. पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करताना नेहमीच आपल्याला आठवण काढली जाते सनद जयसूर्य रोमेश कालुवेतरणाची असेल. त्याच्या अगोदर थोडं जायला हवं आहे, परंतु बरेच विस्मरण ही आपली म्हणतात ना की आपण बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टी विसरतो आणि आपल्याकडच्या तर जास्त विसरतो. हे अर्थात हा जो प्रवास सुरू केला होता तो श्रीकांतने केला होता, कृष्णमचारी श्रीकांतने. परंतु यानंतरच्या अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून IPL आलं किंवा त्याच्यानंतर पॉवर प्लेचे काही नियम बदलले गेले, त्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये वेगळ्या प्रकारची सिच्युएशन पाहायला मिळाली की पॉवर प्ले म्हटल्यानंतर तिथे आक्रमकता, तिथे कुठल्याही प्रकारचं संयम नाही किंवा तिथे सिंगल डबल्स नाही. तुम्हाला एकच प्रिन्सिपल माहिती असलं पाहिजे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आणि तेच मैदानावरती दाखवलं सुद्धा जातं. पण अशा वेळेला गोलंदाजांचे चान्स वाढतात. ते मैदानात आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. यावेळचा रोहितचा हा चेंडू आपण पाहिला, काहीसा फुलर लेन चेंडू होता, परंतु यष्ट्यांपासून बराचसा दुरावतो. ॲज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी असं पंचांनी घोषित केलं. माझे गुणलेखक मित्र उमेश साळुंके कळवत आहेत की 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गडी बाद 13. महादेववाडी संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय, ज्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तसं पाहिलं तर पंच काही सूचना करतात, मला वाटतं पाण्याची मागणी केली जाते आणि खेळाडू ती पाणी घेऊन जातील. संदीपजी, आपण जर पाहिलं तर आज जसं प्रत्येक क्षेत्र प्रगत झालंय, क्रिकेट देखील प्रगत झालंय. सुरुवातीचा काळ आपण पाहिला तर क्रिकेटचा एक वेगळा काळ होता, मात्र आत्ता क्रिकेटची परिभाषाच बदललेली आहे. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला यॉर्कर डिलिव्हरी ज्यावेळेला हाताळली जायची त्यावेळेला फलंदाजांना नक्कीच खूप कसरत करावी लागेल. तो चेंडू बचाव कसा करायचा किंवा त्याला कसं खेळायचं. मात्र तदनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी असतील किंवा टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातव असतील, यांनी जे आविष्कार आहे हेलिकॉप्टर शॉट, या हेलिकॉप्टर शॉटवर यॉर्कर चेंडूवर षटकार लागण्याची किमया देखील बरेचसे विक्रम आपण पाहिले. आणि आता मात्र फुलटॉस चेंडूवर कधी कधी फलंदाज बाद होताना देखील आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूवरती बाद होण्याची परंपरा जी आपण ज्याच्याबद्दल आपण म्हणालात, तर मला यातीलही काही किस्से आठवतो, परंतु थोडंसं आपण प्रायमरी आपल्या जीवनाकडे जाऊया. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटत असतं की मराठी फार सोपा विषय, त्याच्यात पूर्ण मार्क्स मिळत नाही आपल्याला, तर असंही होत असतं. त्याच्यामुळे या गोष्टी चालत असणार आहेत. संदीपजी मोरे या ठिकाणी काही चांगल्या गोष्टींची आठवण मला करून देताना धावफलकाकडे एक नजर टाकूया. उमेशजी मला कळवत आहेत 13 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. या षटकामध्ये रोहित गोलंदाजी करतोय, रोहित शिंदे अर्थात. एका बाजूला आपण पाहिला तर धावीर असोसिएशनचे संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोलाड असोसिएशन, असे सामने आपल्याला मित्रांनो मैदानात पाहायला मिळत आहेत. संदेश बाईत आहे.
संदेश बाईतकडून अपेक्षा असेल की तो मोठे फटके खेळू शकतो. आज पॉवर प्लेमध्ये त्याच्याकडून तशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे त्याच्या संघ सहकाऱ्यांना. पाहायचं आहे की तशा प्रकारची बॅटिंग महादेववाडी संघासाठी आज तो करतोय का. कारण मोरेआळी संघ जर आपण पाहिला तर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलंय. मोरेआळी संघाकडे चांगली बॉलिंग आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की या मैदानावरती आपले बॉलर चालतात. काही वेळेला हा सुद्धा एक ज्याला म्हणतात ना की लकी फॅक्टर म्हणूया तुम्ही, किंवा तुमच्यासाठी असणारा एक मैदाना अनुषंगिक ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या महत्त्वाच्या गणल्या जातात. कारण मला आजही आठवते दरम्यान या वाईट नंतर एक धावसंख्या जरूर वाढणार आहे. धावफलकावरती 15 धावा झाल्यात. याच मैदानावरती ज्या वेळेला योगेश पेणकर मैदानावरती उतरला होता त्यावेळेला तो मला म्हणायचा की हे मैदान माझ्यासाठी फार लकी आहे. मी ज्या वेळेला खेळायला उतरतो त्या वेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये असतो. माझा फोकस फक्त मी जर आज ठेवला तर या मैदानात मीच मॅन ऑफ द मॅच असेल किंवा मीच मॅन ऑफ द सिरीजकडे जाईन. अर्थात माझं टीमचं एफर्ट्स त्याच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत हेही तो आवर्जून सांगायचा. आणि त्याचमुळे अशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. इथे आपण पाहिलं की कव्हर्समधून हा फटका खेळला की जिथे 2 क्षेत्ररक्षक बरोबर एक पॉईंटला आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला आहे आणि अशा वेळेला एक वाईडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तेव्हा त्या क्षेत्ररक्षकाला थोडासा का होईना आज थोडासा ज्याला आपण म्हणूया वॉर्मअप मिळेल अशा पद्धतीने हा फटका खेळला गेला, जो अर्थात अल्पेशच्या बॅटमधून आला होता. अल्पेश देवरुखकर हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे, ज्याला आपण म्हणतो की एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार आवश्यक असतं. की जेव्हा तुम्ही पोझिशन नंबर 3 वर बॅटिंगला येता, आपल्याला माहिती असेल की याच नंबरवरती विराट कोहली भारतीय संघासाठी खेळतो, याच नंबरवरती टेस्ट क्रिकेटमध्ये राहुल द्रविड भारतीय संघासाठी खेळला, अलीकडे चेतेश्वर पुजारा खेळतो. हा यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय. रोहितला मात्र माहिती आहे की या विकेटवर एखादा कटर चेंडू चालणार आहे आणि त्याच्यामुळे चेंडू उसळू शकतो. सकाळी जेव्हा मी खेळपट्टी पाहिली या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना धावफलकावरती एक नजर टाकूया. 17 धावा झाल्यात. राऊंड विकेट फुल टॉस मात्र या वेळेला खेळून काढलाय तो लॉंग ऑन सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या अर्थातच देवरुखकरला. अल्पेश पोहोचतोय अर्थात आपल्या स्वतःची आणि संघाची धावसंख्या सुद्धा वाढवतोय, कारण एकूण धावसंख्या पोहोचली ती 19 पर्यंत आणि त्याच्यामध्ये अल्पेशचा वाटा अर्थातच टोटल 8 या धावसंख्येचा आहे. अल्पेशच्या बॅटमधून काही मोठे फटके पाहायला मिळतील ही अपेक्षा जरूर आहे, परंतु बऱ्याच वेळेला मी या मैदानावरती संदीपजी पाहिलंय की केवळ मोठे फटके म्हणजे चौकार आणि षटकारांवरती आपल्याला विसंबून राहायचं नाहीये हे या मैदानाने शिकवलंय. आणि म्हणूनच दहावीर चषक का निराळा आहे तर दहावीर चषकामध्ये ज्याला रोह्याचा वर्ल्ड कप म्हटलं जातं ते उगाचच म्हटलं जात नाही, कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला जे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात ते दिग्गज तर असतात, ते मातब्बर तर असतात, पण त्याच वेळेला टीम स्पिरिट किंवा टीम युनिटी ज्याला आपण म्हटलं जातं किंवा सांघिक भावना जिथे जोपासून मैदानामध्ये एक गावातील संघ कशा पद्धतीने पुढे पुढे जाऊ शकतो. आणि काही वेळेला असंही मी पाहिलंय, म्हणजे एका तालुक्याचा संघ मग अलिबाग तालुक्याचा असेल किंवा त्याच वेळेला माणगाव तालुक्याचा असेल, म्हसळा तालुक्याचा सुद्धा संघ या मैदानामध्ये खेळलेला आहे, पेण उरण या तालुक्यातले संघ तर नक्कीच खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे तालुक्याचं स्पिरिट सुद्धा या मैदानामध्ये पाहायला मिळालं. आणि त्याच्यामुळे जो चांगला दर्जा देता येईल तो देण्याचा प्रयत्न दहावीर चषकाच्या माध्यमातून तुषारजी शिंदे असतील, संकेत देशमुख असेल, त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील, यांनी या स्पर्धेला दिलेलं आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धा एका वेगळ्या वातावरणामध्ये आणि एका वेगळ्या आनंदामध्ये साजरी केली जाते. इट्स अ मोड ऑफ सेलिब्रेशन असं ज्याला मी म्हणतो, तो मोड या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नवीन गोलंदाज शंतनू आष्टीवकर. मोरेआळीचा शंतनू गोलंदाजीला आलाय. शंतनूकडून मला माहिती आहे की शंतनू कशा प्रकारचा गोलंदाज आहे. गेले काही वर्ष आपण जर शंतनूला पाहिलं असेल तर मोरेआळी संघाच्या या गोलंदाजाने एक स्वतःची वेगळी छाप सोडलेली आहे. कारण मी नेहमी म्हणतो शंतनू दाखवतो एक आणि टाकतो एक, कारण शंतनूचे बॉलिंग ॲक्शनमध्ये ते व्हेरिएशन्स आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो की शंतनूकडे असणारं व्हेरिएशन शिकायला थोडा वेळ लागतो आणि तोपर्यंत त्याची ओव्हर संपते. लेफ्ट हँडेड बॅट्समनला शंतनू चांगली बॉलिंग करतो आणि ते आज मला पाहायचं आहे की शंतनू वर्सेस संदेश हा सामना कसा रंगतोय. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही मॅग्राथ वर्सेस सचिन म्हटलं, अलीकडे तुम्ही बुमरा वर्सेस जो रूट म्हणू शकता, पण या वेळेला संदेश वर्सेस शंतनू हा सामना कसा होतोय मला पाहायचा आहे. कारण संदेशकडे चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे, बट सेम टाइम शंतनू आष्टीवकर हा एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूकडे एक स्वतःचं टॅलेंट आहे, एक स्वतःचा फोकस आहे आणि डिटर्मिनेशन आहे. या वेळेला जोरात टाकला चेंडू. शंतनू आष्टीवकरची हीच खासियत आहे. या वेळेला राईट हँडेड बॅट्समनला ऑफ स्टंपला शपल होईल तो माहिती होतं त्याला, पण अशा वेळेला सुद्धा ती हिंमत दाखवतोय, ती जिगर दाखवतोय. हेच तर संदीपजी आपण पाहतो ना मैदानामध्ये की तुम्ही एका रात्रीत हिरो होत नसता, तुम्हाला त्याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते.
आष्टीवकरचा हा खराब चेंडू आहे, मात्र थोडा लेग कटर टाकायचा होता त्याला, परंतु फुलटॉस देऊन बसला. एक धाव तर नक्की आले. टायमिंग करू शकला नाही फलंदाज, ही गोष्ट सोडून देऊया आपण, परंतु त्याला अपेक्षित नव्हतं शंतनूला की हा चेंडू फुलटॉस जाईल. काही वेळेला तुम्ही जसं मगाशी म्हणालात की फुलटॉसवर विकेट जाते, फुलटॉस जर अनपेक्षित आला तर मग अनपेक्षित गोष्टींना काही वेळेला त्या प्रकारचा फटका सुद्धा खेळला जात नाही. नाव मूव टू द स्कोर 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन अ थर्ड ओव्हर. 21 धावा धावफलकावरती झाल्यात. वन्स अगेन संदेश वर्सेस शंतनू, लेफ्ट हँडेड संदेश वर्सेस राईट हँडेड शंतनू. आणि गोलंदाजी शंतनू, हेच तर मी म्हणतोय की शंतनू आष्टीवकरचा टन बघा, शंतनू आष्टीवकरची बोटांची जादू बघा, शंतनू आष्टीवकरकडे असणारं टॅलेंट बघा. मी आजही पाहतोय ज्या संघामध्ये मोरेआळीचे कर्णधार भाऊ शेलार ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थातच भाऊने हा संघ गेले काही वर्ष स्वतः आपल्या वेगळ्या धाटणीने पुढे नेलेला आहे. संघाचं नेतृत्व करत असताना संघातील महत्त्वाचा खेळाडू या नात्याने त्याने चांगल्या चांगल्या खेळाडूंना चान्स दिला आहे आणि त्यातीलच शंतनू आष्टीवकर आज मैदानात आहे. हा चेंडू मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर मी आमच्या आयोजन समितीच्या वतीनं खास करून क्रीडा रसिकांना विनंती करेन की जी सीमारेषा आहे त्या सीमारेषे लगत जो व्हाईट रंगाचा, पांढरा रंगाचा जो आपण पडदा पाहतोय, धावीर महाराजांचं नाव त्याच्यावर कोरलेलं आहे, तर कुठल्याही प्रकारे पाय आपला त्या पडद्याला लागणार नाही याची दक्षता घ्या. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर आपण थुंकू नका, कुठल्याही प्रकारचा आपण त्याच्यावर घाण उडवू नका. धावीर महाराजांच्या नावानं त्या हा पडदा आहे, तर विनंती आहे सर्व क्रीडा रसिकांना. 25 धावा धावफलकावरती लागल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि कॉल देतोय नेक्स्ट सामन्यासाठी वीर हनुमान संबे विरुद्ध धनगर अळी रोहा. आणि दोन्ही संघाने येताना लिस्ट घेऊन यायचे, वीर हनुमान संबे आणि धनगर अळी रोहा. 5 षटकांचा सामना आहे. संदीपजी, मैदानामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये किती धावा याव्या प्रेडिक्शन नेहमी केले जातात. मीही प्रेडिक्शन करायचो, 10वीला मला एवढे टक्के असावे, 12वीला एवढे असावे, ग्रॅज्युएशनला अजून असावे, पण ते प्रेडिक्शन कधी आयुष्यात सक्सेसफुल होतं का असं बघायला गेलं तर त्याच्यामागे मेहनत आणि फोकस. म्हणजे मी एक्सपेक्टेड केलं होतं, ते यशस्वी झालो कारण माझं अकॅडमिक चांगलं ठेवलं मी, पण सेम टाईम क्रिकेटच्या प्रेडिक्शनमध्ये तुम्ही यशस्वी ठरता का हे उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि मला नाही मिळालंय म्हणून मी आनंदी आहे. ओव्हर द विकेट या वेळेला मात्र ओव्हर पिच टाकलाय, चेंडू खेळलाय वाइडेस्ट लॉंग ऑन सीमारेषेवर, क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद. धन्यवाद. तर माणसाने समाधानी राहावं की असमाधानी राहावं, कारण जर तुम्ही समाधान मानलात तर तुम्ही नवीन शोध किंवा नवीन उपक्रम करू शकत नाहीत. आज बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे शोध लागलेत ते शास्त्रज्ञांनी लावलेत. जर शास्त्रज्ञ जर समाधानी झाले असते तर हे शोध लागले नसते. म्हणून माणसाने समाधान तर बाळगावं, मात्र असमाधानी नक्कीच राहावं. दॅट इज ऑल अबाउट द क्युरियासिटी, जिज्ञासा ज्याला म्हटलं जातं, त्याच्याबद्दल आपण वर्णन केलं. धन्यवाद संदीपजी मोरे. यानंतर वळतोय मैदानाकडे 2 गडी बाद 25 धावा, अल्पेश देवरुखकर बाद झाला, जो हार्ड हिटर आहे, मैदानामध्ये आक्रमकता दाखवू शकत होता असा फलंदाज बाद झाला. त्याच्यामुळे महादेववाडी संघ जो मैदानामध्ये बॅटिंग करतोय आपण पाहतोय, त्या फलंदाजांना मात्र आता संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हातात घ्यावी लागणार आहेत, कारण एक चांगला फलंदाज बाद झाला. 11 चेंडू येणं अजूनही बाकी आहेत आणि अशा वेळेला राज मैदानामध्ये जातोय, राज बिरगावले मैदानात जातोय. नॉन स्ट्राईक एंडला अर्थात असणार आहे. संदेश बाईतकडून फटक्यांची अपेक्षा जरूर आहे. 11 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत, कारण 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावीर क्रिकेट मंडळाची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. गणेश साळवी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नयन शिंदे पाहायला मिळतात. हे दोन्ही पंच गेली 9 वर्ष या क्रिकेट स्पर्धेचा थाट बदलला असेल, या क्रिकेट स्पर्धेमधले समालोचक बदलले असतील, परंतु या स्पर्धेमधले पंचांचा इशारा येतोय हा सीमारेषा पार पहिला षटकार.
थँक्यू थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. 31 धावा धावफलकावरती झाल्यात आणि ज्याचं वर्णन मी मित्रांनो करत होतो की या मैदानामध्ये पंच मात्र आमचे दोन्ही गेली 9 वर्ष सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आणि त्यातील हा अनोखा क्षण आपण अनुभवला. संदेश बाईच्या बॅटमधून पहिला फटका पाहायला मिळाला. संदेश यासाठी तो ओळखला जातो की क्रिकेटमध्ये टेम्परामेंटला किती महत्त्व आहे हे तुम्ही आजच्या घडीला विचारण्याच्या अगोदर जॅक कॅलिसला विचारा, त्याने ती प्रतिभा दाखवली. आजच्या घडीला तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विराट कोहलीला सुद्धा विचारू शकता, परंतु त्याच वेळेला मी म्हणेन की आजच्या भाषेमध्ये तुम्हाला विचारायचं आहे तर या वेळेला संदेश बाईतला विचारा जो दाखवतोय तो. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. धन्यवाद. संयम हा महत्त्वाचा घटक इथे मात्र संदेश विसरला, कारण एखादा मोठा फटका खेळल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला संधी असेल त्यावेळेला मोठा फटका खेळा, अन्यथा दुसऱ्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करून आपला भार कमी करून त्याच्यावर देखील एक जबाबदारी सोपवा. मात्र इथे थोडंसं वेगळं क्रिकेट घडलं. त्याचं कारण आहे की गोलंदाज, कारण आपण पाहतोय की विजय गोलंदाजीला पहिलं षटक त्याने टाकलं होतं आणि या वेळेला मात्र तो अग्निपथच्या विजयप्रमाणे म्हटला असेल, हां मैं यहाँ पर मेरा नाम विजय दीनानाथ चव्हाण, विजय शेडगे, ये नाम को जरूर याद रखना. आणि तेच मैदानामध्ये विजय दाखवतोय, कारण पहिले 2 चेंडू डॉट टाकले, पहिल्या चेंडूवर विकेट आहे अर्थात, नंतर डॉट आहे, देन 6 आहे आणि विकेट आहे. हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणारी जी मनोवृत्ती आहे ना, जी मानसिक कणखरता आहे, आज या खेळाडूंकडे पाहायला मिळते. खोलात टाकला, जोरात टाकला. या वेळचा चेंडू आपल्या उंची कमी असली तरी कीर्ती या वेळेला मात्र दिगंतात पोहोचवणारी असेल तेच मैदानामध्ये दाखवून देतोय तो विजय शेडके. 31 धावसंख्या धावफलकावरती लागले, 31 धावसंख्या, 3 गडी बाद झालेत आणि फलंदाज अर्थातच स्ट्राईकला आपण पाहतोय राज बिरगावले आणि विवेक बाईत ही जोडी मैदानामध्ये. या वेळेला जोरदार अपील केलं गेलं, परंतु एक धाव बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवे, स्टीवकर चूक करतोय, शंतनू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि जोपर्यंत तो चेंडू अडवेल फेक करेल, पंच इशारा करतात की लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा मिळाल्या. या 2 धावाने 2 धावसंख्या वाढले, 33 पर्यंत पोहोचले. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग असावी असं जे म्हटलं जातं तेच मैदानात पाहायला मिळालं की छोटीशी चूक क्षेत्ररक्षकाची काय होते आणि त्याचं रूपांतर 2 मध्ये होते. नक्कीच नजर महत्त्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेला खेळता तुम्ही पहिली धाव अतिशय जलद गतीने घेतलात ना, नक्कीच तुम्हाला एक वेगळी स्फूर्ती मिळत असते दुसरी धाव घेताना. आणि इथे तेच घडलं, ज्या वेळेला चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून त्या चुकीचा फायदा उचलताना दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि यालाच क्रिकेटचं एक वेगळं ग्लॅमर म्हणतात. 33 धावा धावफलकावरती. मी खेळाडूंना विनंती करेन अधिक वेळ दौडायचा नाही, 11 वाजलेले आहेत आणि आपल्याला वेळेत सामने आटपायचे सुद्धा आहेत आज, ज्याच्यामुळे सामने फास्ट घ्यायचे. पंचांना विनंती आहे खेळाडूंना ताकीद द्यायची. आपण संपूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये शिवराज केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. भाऊ शेलर यांना विनंती असेल की आपला 5वा जो गोलंदाज आहे त्याला लगेच गोलंदाजीला पाचारण करायचं आहे, वेळ दौडायचा नाही आहे. ही स्पर्धा सुरू होताना मला आठवतंय तुषार शिंदे असतील, संकेत देशमुख असतील किंवा बाळा महाबे असतील, आमचे धनंजय पोकळे असतील, यांनी जे काही स्वप्न बाळगलं होतं त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा भरवायची. मोठी म्हणजे नक्की कशा स्वरूपाची मोठी, तर जिथे रोह्यातल्या खेळाडूंना व्यासपीठ असेल, जिथे रोह्यातील खेळाडू तालुक्यातला खेळ पाहतील, जिथे रोह्यातले खेळाडू जिल्ह्याचा खेळ पाहतील, जिथे रोह्यातील प्रेक्षक परदेशात जे खेळाडू जातात त्यांचाही खेळ पाहतील, अशा प्रकारची स्पर्धा भरवायची होती आणि तो मानस मनोदय आज 9व्या वर्षामध्ये मित्रांनो येऊन पोहोचलाय. हा प्रवास फार महत्त्वाचा आहे. मी नेहमी म्हणतो की आयुष्य हे एक वेगळ्या प्रकारचा प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये अनेक जण आपल्याला भेटतात, अनेक जण आपली साथ सोडून जातात आणि अनेक वेळेला खाचा खळगा येतात. तुषार शिंदे यांच्या आयुष्यामध्ये तर अशा प्रकारचे अनेक क्षण आलेले आहेत. अनेक मित्रपरिवार जोडले गेले, अनेक मित्रपरिवार सोडून गेले, परंतु दहावीर मित्रमंडळाची सदस्य संख्या ही वाढतच गेली. त्याच्या मागचं दहावीर मित्रमंडळाचं एक वेगळ्या प्रकारचं असणारं संघटन कौशल्य असेल, दहावीर मित्रमंडळाचं स्वतःचं असणारं स्पर्धेच्या मागची भूमिका असेल, याला जातं. या वेळेचा आपण पाहतोय हा मोठा फटका विवेक खेळतोय, जरूर चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेवर, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेक करेल. 2 धावा मिळतात त्या विवेकला. 2 धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती 35 पर्यंत. शेवटचं षटक येणं बाकी आहे. संदीप मोरेजी, एक प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेन की लास्ट ओव्हर ज्याला म्हटलं जातं की स्लॉग ओव्हर असतं, टेनिस क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर कशाला म्हणावं हे मला आजही कळत नाही, कारण 4 ओव्हरच्या काही वेळा मॅच होतात, 3 ओव्हरच्या होतात, पण चला आपण म्हणूया 5 षटकांच्या सामन्यात शेवटचं षटकला स्लॉग ओव्हर म्हणूया. या षटकात साधारण किती धावा याव्या? एकंदरीत 10 पेक्षा जास्त धावा अपेक्षित असेल, कारण परिस्थिती जी आहे
ती परिस्थितीला अनुकूल 10 धावा तरी आपण अपेक्षित करू शकतो. 10च्या प्लस झालं तर नक्कीच फलंदाज मी चांगलं हे कौशल्य इथे पाहायला मिळाल असं म्हणेन. बघूया तुम्ही केलेलं प्रेडिक्शन या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज कोणत्या पातळीवरती या ठिकाणी आणतात. धावफलकावरती अर्थात 35 धावा लागल्यात. विजय शेडगे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, सोनार सिद्ध चषक या वर्षीचा ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला त्याच स्पर्धेमध्ये गोलंदाज विजय शेडगे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि मला वाटतं पारितोषिक म्हणून टीव्ही सुद्धा त्याला मिळाला होता त्या ठिकाणी. तर तोच गोलंदाज या मैदानात आपण खेळताना पाहायला. मित्रांनो, आपल्या खेळाडूंचं कौतुक आपण करायचं असतं, आपल्या खेळाडूंचं नाव आपण मोठं करायचं असतं, कारण हे फार महत्त्वाचं असतं. जर आपल्या खेळाडूंचं कौतुक आपण केलं नाही तर कोण करणार. धावफलकावरती 36 धावा लागल्यात. सूरज पवार गोलंदाजीला आलाय, 2 चेंडू टाकलेत. ह्यावेळचा चेंडू खाली राहिला. लेफ्ट आर्म बॉलरला आपल्याकडचे बॅट्समन फार वेळा खेळत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते की अशा प्रकारे अडचण पाहायला मिळते. जे प्रॉब्लेम फेस करतात ना बॅट्समन, ते यावेळेला मैदानात आपल्याला दिसून आले. 1 धाव मिळाली बायच्या स्वरूपात जरूर. धावफलकावरती 37 धावा लागल्यात. 3 चेंडू येणं बाकी आहेत. माझे अर्थात साथी समालोचक मित्र संदीपजी मोरे म्हणाले की साधारण 10 धावा तरी आल्या पाहिजे लास्ट ओव्हरला आणि त्यांचं प्रेडिक्शन बरोबर आहे. कारण याच प्रकारे तर अर्थात मैदानामध्ये आपण टेनिस क्रिकेटमध्ये अपेक्षित करत असतो. पंचांचा इशारा आला की यावेळेला मात्र हा चेंडू डावखुरा गोलंदाज जास्त वेगात टाकायला जातो. डावखुरा गोलंदाज म्हटलं की आपल्याला आठवतं की ती गोलंदाजी शैलीत्मक असावी. पूर्वी आपल्याला आठवत असेल की टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॉलर हे स्पिनर असायचे. तुम्ही सुनील तेंडुलकरला आठवा, तुम्ही पुण्याचे सँडी जगतापला आठवा, तुम्ही सँडी दाभाडेला आठवा. हे गोलंदाज कटर गोलंदाज होते. परंतु अलीकडे फास्टर वन गोलंदाज जास्त घेतले जातात आणि तेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाही गोलंदाज उंचपुरा आहे, त्याच वेळेला तो चेंडू जास्तीत जास्त वेगाने कसा जाईल किंवा आपण एखादा यॉर्कर वन किंवा एखादा ऑफ कटर, पण तो फास्टर वन ऑफ कटर असेल ते कसं टाकू हे टाकण्याचा प्रयत्न सूरज पवार करतोय. आणि म्हणूनच अद्यापर्यंत धावफलकावरती जेव्हा 40 धावा झाल्यात तेव्हा पाहायचा येणारे शेवटच्या 2 चेंडूंमध्ये तो कशा प्रकारे फलंदाजाला रोखून धरतोय जेव्हा विवेक त्याच्या समोर आहे. हा चेंडू या वेळेला मात्र एज घेऊन येतोय. तो स्लिपमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक अर्थात तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल. 1 धाव मिळाली. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांचा जेव्हा सामना असतो तेव्हा प्रेडिक्ट केलं जातं की साधारण 45 ते 50 धावा याव्या. या मैदानावरती नव्या चेंडूवरती 50 धावा पुरेशा आहेत सकाळच्या सत्रात. हे म्हणायला मी काही या ठिकाणी चुकीचं म्हणणार नाही, परंतु पाहायचं की आज दिवसभरामध्ये अशा प्रकारचं चित्र मैदानामध्ये आणखीन कुठल्या स्वरूपामध्ये येते. मोठा फटका खेळला जातोय परंतु सरळ लॉंग ऑन सीमारेषेवरती झेल टेपला जातोय. चांगला कॅच, फलंदाज बाद. मोरेआळी संघातील हा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 41 धावसंख्या, 4 गडी बाद 41 धावसंख्या. मोरेआळी संघाने जे मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर ठरवलं होतं की आपल्याकडे चांगले 4 गोलंदाज आहेत, हे 4ही गोलंदाज मैदानामध्ये बाहुशेलाने योग्य प्रकारे वापरले असं म्हणायला काही हरकत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल तर आपलं क्षेत्ररक्षण चांगलं असावं लागतं आणि वायडेश लोकांच्या क्षेत्ररक्षकाने आता जो झेल टिपला त्याच्यावरती त्याने दाखवून दिलं की सूरज पवार जरी बॉलिंगला आला असला तरी तो फटके खाणार नाहीये हे क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे बॉलरला साथ ज्याला म्हणतो ती देणं आवश्यक असतं आणि ती क्षेत्ररक्षकानेच द्यायची असते हे क्षेत्ररक्षकाने दाखवून दिलं. मैदानामध्ये 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 42 धावांची गरज आहे. या 42 धावा पार करत असताना प्रतिस्पर्धी संघ अर्थातच महादेववाडी या धावसंख्या चेस करणार का? क्रिकेट बदललं मित्रांनो, अर्थात हा क्रिकेट बदलताना ॲटिट्यूड बदललं. पूर्वी कधी काळी भारतीय संघामध्ये जिथे फक्त राजे रजवाडे मधलेच अर्थातच संस्थानिक खेळायचे, त्यानंतर कुठेतरी मध्यमवर्गीय क्रिकेटर सुद्धा संघामध्ये पाहायला मिळाले. पण अलीकडच्या काळामध्ये अगदी स्थानिक पातळीवरती ज्यांच्या घरामध्ये 2 वेळचे जेवणाची सुद्धा भ्रांत होती अशा घरातील क्रिकेटपटू सुद्धा इंटरनॅशनल क्रिकेट खेळू लागले. आणि म्हणूनच एखादा सिराज सारखा रिक्षावाल्याचा मुलगा असेल किंवा नटराजन सारखा एखादा विणकराचा मुलगा सुद्धा आज इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकतो. हा मित्रांनो क्रिकेटमधला झालेला बदल आहे. मला वाटतं ही स्वप्नवत कामगिरी करण्यासाठी ध्येय असावं लागतं आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत, प्रयत्न आणि जिद्द ही तुम्हाला दाखवावी लागतं. आज या धावीर चषक मित्रमंडळाच्या वतीने
आयोजित करण्यात आलेल्या धावीर चषक स्पर्धेमध्ये कशा प्रकारे ही स्पर्धा पुढे जाणार आणि कोणता संघ आज उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार, हे स्वप्न धावीर असोसिएशनचं पूर्ण होणार की कोलाड असोसिएशनचं, हे येणारा वेळ ठरवणार. पण हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. मी विनंती करतोय वीर हनुमान संभे आणि धनगर अळी रोहा या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधा आणि आपल्या 11 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी अशी विनंती असेल. त्याचप्रमाणे सामनावीरास एक आगळं वेगळं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. जीवन गुरव यांच्या वतीनं ड्रीम्स सोडा यांच्या माध्यमातून 2 ड्रीम्स सोडा आपल्याला देण्यात येणार आहेत. आणि सन्माननीय उद्देशजी पोंगळे आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था करतायत आणि हे काम आपल्याला जरी साधारण जरी वाटलं असलं तरी फार महत्त्वाचं आहे आणि त्याच वेळेस पुण्याचं सुद्धा आहे. तर धन्यवाद उद्देशजी, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. नक्कीच आपण पाहतोय माझ्याकडे माहिती मिळते 9 वर्ष जवळजवळ ही स्पर्धा सुरू आहे आणि ज्या वेळेपासून ते सभासद झालेले आहेत त्या वेळेपासून हे पुण्याचं काम ते करतायत. मी पुन्हा एकदा उद्देशजी पोंगळे यांचे मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपल्या सर्वांना असं वाटतं की साधं काम आहे, छोटं काम आहे, परंतु फार महत्त्वाचं काम आहे. हे मी नक्कीच इथे अधोरेखित करू इच्छितोय आणि पुण्याचं सुद्धा काम आहे. त्याच वेळेस सन्माननीय नारायण मोरे असतील, विनोद चोरगे असतील, दत्ता महागावकर असतील, हे बॅकस्टेजला भरपूर काम करतायत आणि या स्पर्धेला एक वेगळी उंची गाठण्यासाठी त्यांचासुद्धा मोलाचं योगदान आहे. तर धन्यवाद ऑल ऑफ यू. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मैदानाकडे. तत्पूर्वी मधला वेळ आहे तुषारजी, टॉस होणं अपेक्षित आहे मला वाटतं. तर दोन्हीही संघांचे संघनायक पुन्हा एकदा विनंती असेल वीर हनुमान संभे आणि धनगर अळी रोहा, चला लवकरात लवकर आपली 11 खेळाडूंची नावं आणि त्याचप्रमाणे टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. तर वळणार आहोत मैदानाकडे. मी यासिन मर्चंट आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सन्माननीय यश पाटणकर यांच्यातर्फे मोरे या संघाला प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक दिले जाणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. पहली गेंद परफेक्ट लाइन एंड लेन से यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल रहे थे. ढीले हाथों से खेला था उस गेंद को मिडाउन की दिशा में, वहां पे फील्डर तैनात थे, मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे. इस 1 रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ अकाउंट यहां पे ओपन होता हुआ सलामी बल्लेबाज के रूप में सूरज पवार और शंतनु अस्टीवकर. शंतनु जब भी नाम मेरे सामने आता है मुझे एक टेनिस क्रिकेट के लीजेंड का नाम याद आता है, वो है शंतनु गायचोर. कमाल का वो खिलाड़ी था, कमाल की उनकी बल्लेबाजी थी, लाजवाब. उन्होंने अनेक पारियां खेली है, उसी नाम से यहाँ पे सामने रखने वाले शंतनु. स्ट्राइक एंड पर शंतनु, नॉन स्ट्राइक एंड पर सूरज. क्रिकेट पूरी तरीके से बदल चुका है रोहा का. बहुत ही प्रोफेशनल और एक लाजवाब खिलाड़ी. और इस मर्तबा बीचों बीच पकड़े गए पगबदा के रूप में यह पहला झटका लेग बिफोर द विकेट और इसी के साथ ये मैदान से बाहर जाएंगे.
धन्यवाद डीजे मास्टर। पहला झटका शंतनु के रूप में, पग बदा के रूप में सूरज पवार का साथ देने के लिए नए बल्लेबाज दुर्गेश देसाई, नए बल्लेबाज नमूदार होते हुए इन दो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी, क्योंकि पहले ही ओवर में दूसरे ही गेंद के ऊपर एक सलामी बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है। जीतने के लिए हालांकि मात्र 42 रन है। 5 ओवर का यह मुकाबला है। 5 ओवर अर्थात 30 गेंदें और 42 रन इस फास्ट क्रिकेट में, डेवलप क्रिकेट में, और उसी के साथ जो क्रिकेट का विकास हो चुका है उस इस दौर में बहुत ही आसान नज़र आएगा। मगर दोस्तों, मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूँगा, यह क्रिकेट का खेल है जिसमें हर प्रेडिक्शन फेल होता है। बहुत ही अनोखा खेल। जब तक अंतिम गेंद या अंतिम रन स्कोरबोर्ड पर लगी नहीं जाती तब तक यहाँ पे कहना बहुत ही मुश्किल होता है कि कौन सी टीम जीतेगी। और देखिए, उसका पहला उदाहरण हमारे सामने आता हुआ। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, 30 गज के दायरे के अंदर, और बहुत ही खूबसूरत यहाँ पे विकेट प्रिपेयर की है। हमेशा की तरह लाजवाब विकेट है, गेंदबाजों को सहायता करने वाली। और उसी के साथ अगर अच्छी बल्लेबाजी यहाँ पे बल्लेबाज रुक के करते हैं, इस पिच को समझते हुए अभ्यास करते हैं और टिक कर यहाँ पे खेलते हैं, तो जरूर बल्लेबाजों को भी ये सहायता करती हुई अक्सर नजर आती है। जी ने गेंदबाज देखिए राज बिरगावले अपना निजी पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेके आए। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज उस गेंद को खेला था, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और गेंद शॉर्ट पॉइंट की दिशा में वन बाउंस फील्डर के हाथों में। मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने उस मौके को बुनाया और 1 रन मुकम्मल करते हुए अपनी रनों की संख्या को पहुंचा दिया है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर है। जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 42 रनों की जरूरत, एक आसान सा लक्ष्य। मगर दोस्तों, क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता और कुछ भी मुश्किल भी नहीं होता, क्योंकि हमें 1983 का वर्ल्ड कप याद है और उसी के साथ हमें ऑस्ट्रेलिया ने 434 रन बनाए थे और उसके जवाब में दक्षिण अफ्रीका ने 438 रनों का जवाब दिया था, ये भी हमें याद है। और इसी वजह से ऐसे अनेक हम उदाहरण दे सकते हैं, मगर जो मुख्य उदाहरण है वो मैं आपके सामने पेश किया। इस बीच फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद थी, हालांकि उसे खेलना इतना आसान नहीं होता, मगर उस गेंद को दिशा भर दी। फिर से एक बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद फील्ड होती हुई 1 रन यहाँ पे मिलेगा। बहुत ही शांति के साथ, बहुत ही संयम के साथ यहाँ पे क्रिकेट खेला जा रहा है और उसी के साथ यहाँ पे क्रिकेट देखा जा रहा है। किसी भी तरह का यहाँ पे शोरगुल नहीं है, किसी भी तरह से यहाँ पे जोश में होश खोना नहीं है। अगली गेंद, जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड ड्राइव देखने को मिला। लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे, वन बाउंस सीधा फील्डर के हाथों में। बहुत ही बढ़िया फील्डिंग और उतना ही अच्छा थ्रो था और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी। 1 रन पर संतुष्ट। और देखिए, पहला ओवर 30 गज का दायरा मौजूद था, उसके बावजूद यहाँ पे मात्र 4 रन खर्च किए हैं गेंदबाज राज ने एक सफलता अपने नाम अर्जित की है और यहाँ पे किफायती गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों के ऊपर अंकुश भी रखा है। अब यहाँ पे थोड़ी सी हम देख सकते हैं कि उनके कैप्टन ने मीटिंग बुलाई है, आपस में सलाह और मशवरा करते हुए, कुछ बातचीत करते हुए यहाँ पे नेक्स्ट गेंदबाज कौन होंगे जो 30 गज के दायरे में अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, किसके ऊपर ये जिम्मेदारी सौंपी जाए और किसे आमंत्रित किया जाए, इसके बारे में कुछ सोच और विवेचना करने के बाद अब नए गेंदबाज के हाथों में गेंद सौंपते हुए संदेश, हालांकि एक एक्सपीरियंस खिलाड़ी है। इस बीच संदेश ने मुरली के हाथों में गेंद सौंपी है। मुरली अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। मुरली के ऊपर जिम्मेदारी होगी क्योंकि इस मर्तबा मात्र 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर होंगे और यहाँ पे पूरी तरीके से खुली छूट है बल्लेबाजों को और खुला हुआ ये मैदान है। 360 डिग्री कहीं पे भी यहाँ पे बड़ा स्ट्रोक खेल सकते हैं, चौका लगा सकते हैं या छक्का लगा सकते हैं और यहाँ पे गेंदबाजी करना इतना आसान नहीं होगा। मगर मुरली एक जाने माने खिलाड़ी है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, गेंदों को घुमाना जानते हैं। आपल्याला आठवत असेल यासिन सर, याच मैदानावरती मुरलीने पॉवर प्लेमध्ये मेडन ओव्हर टाकले आणि याच मैदानावरती मुरलीने आपल्याला 6 चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा दिलेल्या नाही आहेत। तोच मुरली बाईत गोलंदाजीला येतोय जो आज महादेववाडीला रिप्रेझेंट करतोय। जी संदीप जी, आपने बहुत सही कहा, ये यादें हैं इस मैदान की। और संदीप जी देखिए, अक्सर कभी कभी हमने ये बहुत मर्तबा देखा है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी कि
किसी किसी खिलाड़ी को कोई कोई मैदान जो होता है वो लकी होता है। इस बीच ओवर पिच गेंद थी ऑन द राइज, उसे खेला था कारपेट के सहारे, गेंद ट्रैवल कर रही है लॉन्ग ऑन की दिशा में और जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, शानदार। और कॉल देखिए कितना खूबसूरत था। अक्सर कहा जाता है कि क्रिकेट में जब खेलते हैं बल्लेबाज तो 3 शब्द बहुत ही इंपॉर्टेंट होते हैं, यस, नो और वेट। यहाँ पे बहुत ही अच्छी तरीके से कॉल देते हुए एक दूसरे को इशारा करते हुए नजर आए दोनों भी बल्लेबाज। जी हाँ, ओवर पिच गेंद आउट, देखा ना ताओ, इस मरतबा लॉफ्टेड स्ट्रोक जरूर खेला मगर हवा के खिलाफ खेला हुआ ये स्ट्रोक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ ये दूसरा झटका। धन्यवाद डीजे मास्टर। संदीप जी, आपको याद होगा भारत बनाम बांग्लादेश एक मैच हुआ था, उसमें भारतीय टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए मात्र 105 रन पर ऑल आउट हुई थी, सिमटी थी, और उसके बाद उसके जवाब में भारतीय टीम ने 57 रनों पर बांग्लादेश के 10 खिलाड़ी आउट किए थे, अर्थात ऑल आउट किया था। तो उस वक्त वो जिस तरह की गेंदबाजी कर रहे थे और जिस तरह की वो पिच था, उसी तरह से यहाँ पे पिच तैयार किया है ऐसा मुझे महसूस हो रहा है, क्योंकि क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। गेंद को फिर से एक बार उछाल कर खेला जरूर मगर हवा के खिलाफ फील्डर वहां पे पहुंच गए थे तकरीबन, मगर उस गेंद को गैदर नहीं कर पाए, और इसी के कारण हम देख सकते हैं कि जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज को, वरना यहाँ पे बैक टू बैक दूसरा झटका भी लग सकता था। कोशिश तो जरूर की थी, बहुत ही कोशिश की थी, क्योंकि लॉन्ग ऑन की दिशा में मौजूद थे फील्डर। उन्होंने तकरीबन मिड विकेट की दिशा में एक लंबी दौड़ लगाई थी, उस गेंद के ऊपर अपनी नजरें गड़ाए रखी। इस बीच फिर से एक बार, जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटके थे, गेंद ने बल्ले का सिरा लिया या शरीर से टकराई हमें, हालांकि यहाँ से अंपायर जी की तरफ से कोई इशारा नहीं है, तो ज़रूर ये बहुत ही अच्छी गेंद साबित होती हुई टप्पा खाने के बाद शायद अंदर की तरफ मुड़ी होगी, क्योंकि ये मुरली बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं, गेंदों को घुमाना जानते हैं, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी स्लोवर वन, अलग अलग तरह की गेंदबाजी अक्सर करते हैं। जी 8 रन मात्र स्कोरबोर्ड पर, यह मैच पूरी तरीके से फंसा हुआ है। मैच में जान यहाँ पे अभी भी बाकी है, क्योंकि ऐसा लग रहा था मुझे कुछ क्षण पहले कि यह मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि मात्र 42 रन बनाने हैं 30 गेंदों में। मगर अब देखिए सिचुएशन बदलती हुई, 19 गेंदें और 34 रनों की जरूरत, तकरीबन अब यहाँ पे 11 के औसत से रन बनाने हैं। यहाँ पे एक एक रन के लिए बल्लेबाज तरस रहे हैं, और अब बड़े स्ट्रोक तो यहाँ पे तकरीबन आना बंद हो चुका है, और इसी वजह से अब बल्लेबाजों को अपना प्लान यहाँ पे चेंज करना होगा, अपनी स्ट्रेटजी चेंज करनी होगी, प्लान 2 के ऊपर काम करना होगा। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, उसे खेलना चाहते थे ऑन साइड की दिशा में मिड विकेट के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में चली गई थी। और देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 9 रन। अब जीतने के लिए मेरे गुण लेखक हमें बताते हुए उमेश जी, 18 गेंदों में 33 रनों की जरूरत। 18 गेंदें और 33 रन इतना आसान नहीं होगा, ये आप सभी जानते हैं, क्योंकि पहले 2 ओवर में 30 गज का दायरा मौजूद था, उसके बावजूद यहाँ पे मात्र 9 रन खर्च किए हैं इन 2 गेंदबाजों ने। याच वेळेस मी पुन्हा एकदा वीर हनुमान संभे आणि धनगर अली रोहा या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं,
बराच उशीर झालाय, कारण मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं होतं, परंतु आपण अजूनही इथे उपस्थिती दर्शवलेली नाहीये. आणि तत्पूर्वी आपण पाहतोय डॅशिंग, अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संकेतजी देशमुख यांचं इथे अगदी राजासारखं रॉयल इथे एंट्री झालेली आहे. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया, उशीर करायचा नाहीये. चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार मैं आप सभी को ले चलूंगा जहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. राज ने पहले ओवर में मात्र 4 रन खर्च किए थे. हालांकि उनके हाथ एक सफलता लगी थी. दूसरा ओवर मुरली बाईत ने डाला था. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा विनंती करतो, धनगाडी रोहा आणि वीर हनुमान संभे ही स्पर्धा आम्हाला मोठ्या षटकांची खेळायची. आपण जर आले तर आपण पहिल्यापासून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेक करणं अनिवार्य आहे. अजून आपण आलात नाही आहेत, नाणेफेक होणं गरजेचं आहे. रुपेश सानप, आपण सुद्धा एक आयोजक आहात, तर हा मेसेज तुमच्याकडे नक्कीच पोहोचला असेल तर त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे बैकफुट पर जाकर पुल जरूर किया था. लॉन्ग ऑन की दिशा में संदेश वहां पे मौजूद थे, मगर फिर से एक बार यहाँ पे एक के अलावा कुछ भी नहीं मिलेगा. और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर राज के रूप में. राज ने पहले ओवर में कमाल कर दिया था, बहुत ही अच्छी शुरुआत दी थी, एक आत्मविश्वास भरी गेंदबाजी थी. और उसी का नतीजा ये हुआ कि दूसरे ओवर में भी गेंदबाज मुरली बाईत कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आए. इसीलिए अक्सर दोस्तों मैं कहता हूं कि जिस तरीके से खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, वैसे ही खिलाड़ी होते हैं. एक अच्छा खिलाड़ी जब कोई कार्य करता है, काम करता है, तो उसको देखकर दूसरा भी खिलाड़ी बहुत ही बढ़िया काम करता है. और यहाँ पे यही नजर आता हुआ. 2 ओवर की समाप्ति के बाद राज फिर से एक बार तीसरे ओवर में आए. पहली गेंद के ओवर मात्र 1 रन. यहाँ पे एक रन से अब काम नहीं बनेगा, क्योंकि जो फासला है जीत और हार का, वो देखिए धीरे धीरे यहाँ पे बढ़ता हुआ. 17 गेंदें और 32 रनों की जरूरत. कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक की यहाँ पे दरकार. अगर यहाँ पे बड़ा स्ट्रोक नहीं आएगा तो आपके हाथों से रेत की तरह धीरे धीरे ये मैच भी फिसलेगा. इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है. अब आपके पास वक्त है, आपके पास गेंदे हैं, तब आपको सोचना पड़ेगा कि अब हमें क्या करना है, किस तरह से रन बनाने हैं. क्या यहाँ पे गैप शॉट खेलने हैं, क्या यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 1 रन को दूसरे रन में कन्वर्ट करना है, क्योंकि बड़े स्ट्रोक तो यहाँ पे नहीं आ रहे हैं. तो उसके बारे में सोचना पड़ेगा. जोरदार प्रहार तो किया था, मगर फिर भी कमाल की गेंदबाजी का यहाँ पे प्रदर्शन हो रहा है बार बार और लगातार. हालांकि अंपायर जी ने इस मरतबा वाइड का इशारा किया, क्योंकि लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद निकल गई थी. एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. एक महान गेंदबाज मैग्रा की याद आती हुई, क्योंकि उनका जर्सी नंबर 11. अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, ओवरपिच गेंद थी, ऑन द राइज खेलने का प्रयास था, बहुत ही अच्छा यहाँ पे ऑन ड्राइव देखने को मिला, मगर फील्डर मौजूद मुरली बाईत के रूप में, और इसी वजह से फिर से एक बार 1 ही रन, 1 के अलावा कुछ भी यहाँ पे नहीं मिल रहा है. मैं बार बार आपको याद दिलाना चाहूँगा कि 1 रन का बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा. आपको यहाँ पे कम से कम डबल रन लेना होगा, कम से कम 1 या 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे, तब जाके आप मैच में वापसी हो सकती है. बहुत ही शानदार और नबीतुली गेंदबाजी किसे कहते हैं, अनुशासित गेंदबाजी किसे कहते हैं, उसका उत्तम उदाहरण 1 बाउंस. फिर से एक बार डीप मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 के अलावा कुछ भी नहीं. तालियों की गड़गड़ाहट फिर से एक बार यहाँ पे सुनाई दे रही है. इस बीच नीलेश जी पाटनकर, इनकी जानिब से हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है. बल्लेबाजों के हौसले बढ़ाने की कोशिश, उनका आत्मविश्वास यहाँ पे बुलंद करने का प्रयास जारी है, मगर बल्लेबाज करे तो क्या करे, इसी सोच में, इसी विवंचना में, क्योंकि गेंद उनके बल्ले से बीचों बीच नहीं टकरा रही है. ये विकेट गेंदबाजों को सहायता करने वाली है. ये गेंदबाज, ये विकेट पर बाउंस भी है, इस गेंद में, इस विकेट पर घुमाव भी है, और इसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से खामोश. जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार तो किया, मगर मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच, और एक बल्लेबाज मैदान से बाहर.
धन्यवाद डीजे. संभे या संघाच्या संघनायकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं, अन्यथा इथे पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्या 13. संभे या संघाचे संघनायक, चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. बराच वेळ मी आपल्याला पुकार देतोय. सामना संपत आलेला आहे. आपण पाहतोय तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही ही जबाबदारी आणि त्याचप्रमाणे सहकार्य आपलं अपेक्षित असेल. 14 गेंदें बची है और 29 रनों की जरूरत. जी हाँ, इस मरतबा मिस फील्डिंग और उसका खामियाजा तो भुगतना पड़ेगा. गेंद बहुत ही शानदार तरीके से ट्रैवल करती हुई नजर आई. डी पॉइंट सीमा रेखा की बाहर 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. और इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 17 रन 17. और इस बीच फिर से एक बार शायद गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया. गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में फील्ड होती हुई नजर आई. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद मेरे गुण लेखक उमेश जी मुझे बताते हुए 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 12 गेंदें और 24 रनों की जरूरत. आणि या मंडळाचे एक आधारस्तंभ आणि क्रिकेटचा एक जाणकार सन्माननीय राजनजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं, आसनस्थ व्हावं. आणि एक निवेदन आहे मित्रहो, हे सामने लाईव्ह आहेत, संपूर्ण जगामध्ये पाहिले जात आहेत, केबलवर सुद्धा पाहिले जात आहेत. तर मैदानामध्ये जो आपण सेंटर पॅड चेंज करतात तो कृपया करू नये. आणि पुन्हा एकदा पोंगडे साहेबांना विनंती असेल की आपण पाण्याची व्यवस्था करावी, कारण इथे जर आपल्याला पॅनलाइज केलं गेलं काही भूदंड जर आपल्याला भूदंड सोसावा लागेल. लक्षात घ्या, इथे माझ्यापर्यंत हा मेसेज आलेला आहे की मैदानामध्ये सेंटर पॅड चेंज केलेला आहे. यानंतर अशा प्रकारचं कृत्य आपण करू नका अशी विनंती असेल. जर अशा प्रकारे कोणताही खेळाडू आढळला तर मात्र 2 धावांची पेनल्टी दिली गेली तर त्याची संपूर्णतः जबाबदारी आपलीच असेल. लक्षात घ्या, मी जे काही नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आशा आहे की आपण ते नियम फॉलो कराल. तत्पूर्वी आपण पाहतोय दुसऱ्या सामन्याचा टॉस सुद्धा झालेला आहे आणि टॉस जिंकलाय धनगरआळी रोहा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. सागर भोबड त्या संघाचे कर्णधार. धनगरआळी विपक्ष संभे यानंतर होणारा सामना असेल. जे प्रेक्षक यूट्यूबच्या साह्यानं ही स्पर्धा पाहत आहेत, हे सामने पाहत आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण टॉसकडे पाहिलं तर धनगरआळी संघाने टॉस जिंकलाय आणि धनगरआळी संघाचा टॉसच्या नंतरचा निर्णय आपण त्यांना विचारूया. फिल्डिंग करताय. ओके, 5 षटकामध्ये अपोजिट टीमला कितपर्यंत रोकाल, तुम्हाला काय वाटतं? 50 45. कुठला विशेष बॅट्समनला टार्गेट कराल? थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण संभे संघाकडे जाणार आहोत. तर संभे संघाच्या कॅप्टनकडे सुद्धा जाणार आहोत आणि त्यांच्याही कॅप्टनला या ठिकाणी काही प्रश्न आपण विचारणार आहोत. तर मी सागरकडे जातोय, कारण सागर गेली काही वर्ष आपण पाहिलं तर तू चांगलं क्रिकेट खेळतोयस, मोठा तालुका लेवलला रिप्रेझेंट केलं, जिल्हा लेवलला रिप्रेझेंट केलंस. आज 50च्या टार्गेटवरती तुम्हाला रोखलं जाईल असं आव्हान आलंय, काय म्हणतोस? आता आमची चेसिंग आहे,
तर आमचं पहिले क्षेत्ररक्षण असल्या कारणाने आम्ही त्यांना एक साधारण 30 ते 35च्यात आम्ही गुंडाळायचा प्रयत्न करू. परंतु जर या मैदानामध्ये आपण तर पाहिलं की साधारण एक 11-12 वाजल्यानंतर 60-65 धावा येत आहेत, तर जर साधारण एक 60 धावा 5 ओव्हरला आल्या तर पहिल्या तुला काय वाटतं की तुमच्या टीममध्ये तुझ्यासोबत अजून कोण आहे की जो हे टार्गेट चेस करू शकतो? आता माझ्यासोबत पंटर आहे, अभि आहे, तर 60 धावासुद्धा आम्ही चेस करू शकतो एवढी आमची कॅपेबिलिटी आहे. तरी पण आम्ही एवढा स्कोर देणार नाही. आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे, कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. ओके, थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट सागर. दोन्ही संघांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. टॉस झालाय आणि टॉसच्या नंतर ओव्हर टू यासीन जी मर्चेंट. धन्यवाद संदीप. चलिए मैदान में चलते हैं जहां पे 20 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. अब यहां पे ये टारगेट जो है वो बहुत ही बड़ा लगता हुआ, पहाड़ की तरह यहां पे लगता हुआ, क्योंकि गेंदें मात्र बची है 10 और 22 रनों की और ज़रूरत. गेंदबाज ऋतिक, राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस मरतबा गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं, और जैसे वैसे यहाँ पे रन मुकम्मल होता हुआ बाय के रूप में कमाल की गेंदबाजी हो रही है ऋतिक के द्वारा. एक से बढ़कर एक यहाँ पे खिलाड़ी तैयार हो चुके हैं, एक से बढ़कर एक गेंदबाज. अगर 10 साल पहले रोहा का क्रिकेट देखेंगे तो बहुत ही खराब क्रिकेट था और खराब गेंदबाजी होती थी. आणि याच वेळेस धावीर मंडळाचे एक मुख्य सदस्य सन्माननीय अमितजी चिपळूणकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रत्येक सदस्याला इथे जबाबदारी दिलेली आहे आणि ती योग्य ती जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडत असताना आपण पाहतोय. चलिए दोस्तों, मैदान में फिर से एक बार तालियों की गड़गड़ाहट यहाँ पे सुनाई दे रही है. हालांकि मैच में चौका नहीं, छक्का नहीं आ रहा है और इसी वजह से बिल्कुल शांति के साथ ये मैच धीरे धीरे आगे की तरफ बढ़ रहा है. मैच में रोमांच नहीं है. मैच में हालांकि अगर रोमांच लाना चाहते हो तो यहाँ पे बड़े स्ट्रोक लगना बहुत ही लाजमी हो चुका है, बहुत ही कंपलसरी हो चुका है, क्योंकि बड़ा शॉट अगर नहीं लगाते हो तो धीरे धीरे ये मैच आपके हाथों से चला जाएगा. इस मर्तबा देखिए बल्लेबाजों ने यही सोचा और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर लैंड होती हुई 6 रनों के लिए. धन्यवाद डीजे. देखिए एक छक्का जैसे ही लगा वैसे ही रोंगटे खड़े हुए, वैसे ही आत्मविश्वास बढ़ गया और कॉन्फिडेंस देखिए दुगना यहाँ पे बढ़ता हुआ. दिलों की धड़कनें भी यहाँ पे तेज हो रही है अभी गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम की, क्योंकि अब जीतने के लिए और इस छक्के के लिए 100 रुपए का इनाम आता हुआ यश जी इनकी जानिब से. जीतने के लिए 7 गेंदे और 15 रन, यानी एक और बड़ा स्ट्रोक और यह मैच बल्लेबाजों के पक्ष में हो सकता है. अगली गेंद, जी हां, मगर गेंदबाज यहां पे हार मानने को तैयार नहीं है. जो गलती उन्होंने इसके पहले की थी उस गलती को दुरुस्त किया और परफेक्ट यॉर्कर के साथ काफी प्रभावित किया था बल्लेबाज को. और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा आपको भुगतना पड़ता है, फिर वो जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान. अब यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 4 रन खर्च किए थे राज ने, दूसरे ओवर में मुरली आए थे, मुरली ने मात्र 5 रन खर्च किए थे. तीसरे ओवर फिर से एक बार राज आए, उन्होंने 9 रन खर्च किए और ऋतिक ने इस ओवर में 10 रन खर्च किए हैं. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 28 रन. अब 6 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. 6 गेंदें 14 रन, एक बड़ा स्ट्रोक और बल्लेबाजों के पक्ष में यह मैच झुकेगा. मगर क्या यहाँ पे बड़ा स्ट्रोक आएगा, क्योंकि एक मात्र छक्का इन 4 ओवर में हमें देखने को मिला है, एक चौका भी देखने को मिला है. ये बहुत ही रोमांचित करने वाला अब मैच होने जा रहा है. हालांकि गेंदबाजी करने वाली टीम के चांसेस यहाँ पे ज़्यादा मुझे नजर आते हुए, क्योंकि गेंदबाजों को यहाँ पे ये विकेट सहायता करती हुई ये बहुत ही उपयुक्त विकेट हमें नजर आ रही है. अब अंतिम ओवर के लिए मनोवैज्ञानिक दबाव तो दोनों
तरफ होगा, गेंदबाजी करने वाली टीम के तरफ भी और बल्लेबाजों के ऊपर भी, क्योंकि मैच में कशमकश जारी है। एक छक्के से इस मैच में आग लग चुकी है। अब कहते हैं ना कि दोनों तरफ आग बराबर लग चुकी है। अब यहाँ पे दोनों भी गेंदबाज हो या बल्लेबाज हो, हर वक्त हर गेंद के ऊपर क्या होगा, कैसे होगा, क्या करना है और उस प्लान को सजाना पड़ेगा। गेंदबाज आए हैं अंतिम ओवर के लिए, प्रेम कदम अपना निजी पहला और निर्णायक ओवर लेके आए हैं। निर्णायक अवस्था, निर्णायक घड़ी इस मैच की। प्रेम कदम, कदम कदम पर यहाँ पे प्रेम करना होगा गेंद से। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद इस मरतबा थोड़ी सी नीची रही, विकेट कीपर को भी छक्का आया, तालियों की गड़गड़ाहट अब मेरी, हालांकि बाई बाजू से आवाज आती हुई और शायद थोड़े से चोटिल हुए हैं क्योंकि विकेट कीपर के हाथ को ब्रश करती हुई ये निकल गई थी, शायद उंगली पे चोट आई है। हम कामना करते हैं, हम याचना करते हैं कि ज़्यादा बड़ी चोट नहीं होगी, फिर से एक बार वो खेलने के लिए तैयार होंगे। फर्स्ट एड मला वाटतं यष्टिरक्षकास इथे इजा झालेली आहे। बारावा खेळाडू आपण मैदानामध्ये जावं आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करावी। सामना खूपच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे। 6 चेंडू आणि 12 धावांची गरज। पुन्हा एकदा सामना सुरू होतोय। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 6 गेंदे और 12 रनों की जरूरत। हालांकि उमेश जी देखिए, जब भी 6 गेंदे और 12 रन होते हैं तो हर मैदान में हम देखते हैं, हम सोचते हैं, एक अंदाजा लगाते हैं कि ये बल्लेबाजों के पक्ष में मैच है, क्योंकि आजकल की बल्लेबाजों की हम देखते हैं तोड़फोड़ बल्लेबाजी होती है, हर गेंद के ऊपर छक्का लगाने का प्रयास होता है। मेंटेलिटी पूरी तरीके से चेंज हो चुकी है, मानसिकता जिसे कहते हैं उसमें बहुत सारा बदलाव हो चुका है। एक दौर था सर डॉन ब्रैडमन, इन्होंने पूरी करियर में मात्र 6 छक्के लगाए थे और अब यहाँ पे टेनिस क्रिकेट में 1 ओवर में भी 6 छक्के लगते हैं। और ये कारनामा बहुत मरतबा हमने सुना, हमने देखा और अंजाम भी दिया है खिलाड़ियों ने। तो क्रिकेट अब धीरे धीरे बदल रहा है, सोच बदल रही है और सोच का बदलना बहुत ही ज़रूरी है। पॉजिटिव सोच, सही सोच आपको अपनी मंजिल की तरफ ले जाएगी और गलत सोच और पैरों की मोच आपको बिल्कुल आगे बढ़ने नहीं देगी। इस बीच गेंदबाज प्रेम के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव होगा। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक एंड पर सूरज पवार सलामी बल्लेबाज के रूप में। जी हां, इस मरतबा जोरदार प्रहार किया है डीप कवर के दिशा में, गेंद सीमा रेखा के बाहर दन आती हुई निकल गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। देखिए, मुझे अंदेशा यही था कि ये बल्लेबाज जो है वो सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, सेट बल्लेबाज है
और ये गेंद अब उनको फुटबॉल की तरह नजर आ रही है। उनके ही बल्ले से एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आया, मगर दूसरी ही गेंद के ऊपर पुल करने की कोशिश कर रहे थे। गेंद उनके बॉडी से टकराई, वहीं पे लुढ़कती हुई नजर आई रनआउट के रूप में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। 4 गेंदों में 8 रनों की जरूरत। जी हाँ, फिर से एक बार गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, जिसे सबमरीन डिलीवरी कहा जाता है। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे फिर से एक बार मिलेगा, मगर एक एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा। और इसी बातों को मैं बार बार दोहरा रहा हूँ कि आपको यहाँ पे एक बड़ा स्ट्रोक जरूरी है। 3 गेंदे और 7 रन, एक एक रन अगर बनाओगे तो मात्र 3 रन बनेंगे। अब यहाँ पे बड़ा स्ट्रोक अगर आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम को जीतने का मौका मिलेगा। क्या कमाल की गेंदबाजी की है इन गेंदबाजों के, क्या कहने। जितनी तारीफ करूँ मैं उतनी कम होगी, क्योंकि मुझे किसी भी एंगल से नहीं लगा था कि 30 गेंदों में 42 रन इस इतने ओपन मैदान पर, खुले हुए मैदान पर नहीं बनाने देंगे। मगर बहुत ही क्वालिटी और क्लास यहाँ पे गेंदबाजी हो रही है। कमाल की सटीक निशाने पे गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, प्रभावी यहाँ पे गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों के पास कुछ ज़्यादा मौका नहीं, किसी भी तरह का फुल टॉस गेंद नहीं, ओवर पिच नहीं, और उसी के साथ यहाँ पे शॉर्ट ऑफ लेन गेंद नहीं है। लेंथ गेंदे और उसी के साथ उन गेंदों को घुमाना जानते हैं, कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ, तेज तर्रार गेंदे। फिर से एक बार, जी हाँ, देखिए फिर से एक बार वही स्पॉट उन्होंने ढूंढ लिया है, परख लिया है, पहचान लिया है। उसी स्पॉट से गेंद नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी। फिर से एक बार, मात्र एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। अब 2 गेंदें बची है और 2 गेंदों में 6 रनों की जरूरत। दोनों भी टीमों ने उतने ही विकेट खोए हैं, 4 विकेट खोए हैं दोनों भी टीमों ने। मैच अगर टाई होता है तो सबसे पहले विकेट के बारे में यहाँ पे सोचा जाएगा, मगर वो हम बाद में सोचेंगे। पहले तो यहाँ पे गेंदें बची है 2 और जीतने के लिए रन चाहिए 6। फिर से एक बार प्रेम कदम, एक एक कदम जीत की तरफ बढ़ाते हुए प्रेम कदम। फिर से एक बार एक आसान सा कैच कवर के दिशा में, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। अब यहाँ पे 5 विकेट जाने की वजह से 1 गेंद और 6 रन कंपलसरी बनाने होंगे। रोहित शर्मा को याद करना पड़ेगा, अब दिनेश कार्तिक को यहाँ पे याद करना पड़ेगा, और उसी के साथ जावेद मियादाद की भी याद यहाँ पे करनी पड़ेगी, क्योंकि इन खिलाड़ियों ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 1 गेंद पर जब 6 रनों की जरूरत थी तब छक्का लगाया है। क्या यहाँ पे ये कारनामा अंजाम देंगे बल्लेबाज? और किसी भी टीम के मेंबर्स को अंदर जाना अलाउड नहीं है। देखिए, आप लगातार 2 दिन यहाँ पे मैचेस देख रहे हो, उसका अनुभव ले रहे हो। मेरे से ज़्यादा भली बात आप जानते हो कि अब क्या करना है। मैदान में किसी ने भी प्रवेश अगर किया तो आपकी टीम को दंडित भी किया जा सकता है।
जी हाँ, एक गेंद और 6 रन। मैच कहाँ पे थी और कहाँ पे आ चुकी है। हालांकि अभी भी कहीं भी मैच जा सकती है, क्योंकि गेंदबाजों को जितना चांस है, जितना मौका है, उतना ही बल्लेबाजों के पास भी मौका है। क्योंकि एक गेंद और अगर खराब गेंद होती है तो बल्लेबाज तो बिल्कुल बख्शने के मूड में नहीं है, वो जोरदार हिट ही लगाएंगे। क्योंकि अब यहाँ पे विकेट जाए तो जाए, उसका कोई यहाँ पे मायना नहीं है। अब जोरदार ताकत लगाएंगे और प्रहार भी करेंगे। क्या यहाँ पे गेंद उनके बल्ले से बीचों बीच टकराएंगी और क्या यहाँ पे 6 रन हमें देखने को मिलेंगे। एक सनसनाटी और यादगार ये मैच होगा। क्या होगा, क्या यहाँ पे गेंदबाज हावी होंगे। फिर से एक बार प्रेम कदम दौड़ पड़े। जी हाँ, जोरदार प्रहार तो किया, मगर गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात श्रीराम महादेववाड़ी टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।